पाहुयात पुढची बातमी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर मवियाच्या महिला नेत्यांच्या रडारवर आल्या। विरोधकांकडून सातत्याने चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। या संदर्भात आज महाविकास आघाडीच्या सुषमा अंधारे, रोहिणी खडसे, विद्या चव्हाण यांच्यासह काही महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। चाकणकर या महिला आयोगावर पूर्ण वेळ काम करत नाहीत, त्या पक्षपातीपणा करतायत अशी तक्रार राज्यपालांकडे केली। त्यामुळे त्यांना तात्काळ पदावरून हटवून राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला महिला आयोगावर नियुक्त करा अशी मागणीही मवियाच्या महिला नेत्यांनी केली। दरम्यान या भेटीवरून सत्ताधारी आणि विरोधक महिला नेत्यांकडून जोरदार वार पलटवार केले जात आहेत। कोण आहेत चाकणकर? कोण आहेत चाकणकर? रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या, बॉलिवूड मधल्या, प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? त्यांच्यासाठी तत्परतेने पुढे आलेले त्यांचे लाडके भाऊ सुनील तटकरे साहेब यांनाही माझी विनंती असेल की तटकरे साहेब, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला या अंधश्रद्धेतनं बाहेर काढा। तर अंधारेंच्या या टीकेवर रुपाली चाकणकर यांनी काय म्हटलेलं आहे तेही बघूया। मला रश्मिका मंदाना म्हणून सांगितलेलं आहे की त्या स्वतःला रश्मिका मंदाना समजतात का, की जेणेकरून प्रसिद्धीसाठी त्या काही बोलतात म्हणून अशा संदर्भातली टीका केलेली आहे। मी आता सकाळपासून 10:30 वाजल्यापासून बैठकीला आहे, ते मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते। पण कोण काय बोलतंय, मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे, कोणी काही बोलू शकतं। पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांचं त्यांना परत। तर महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांच्या राज्यपाल भेटीवरूनही सत्ताधारी आणि विरोधक महिला नेत्यांमध्ये जोरदार खणाखणी झाली। महिला आयोगाने पक्षपाती काम केलेलं आहे अशा अनेक गोष्टी आम्ही राज्यपाल महोदयांच्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत। त्याचबरोबर तिथे पूर्ण वेळ जो महिला आयोगाला अध्यक्ष म्हणून वेळ देऊ शकेल अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी ही देखील आम्ही मागणी केली। कारण आजच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या पूर्ण वेळ देऊ शकत नाही आहेत, तेही त्यांनी मान्य केलं की ज्या अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी जो अनबायज असेल। दररोजच्या राजीनाम्याची कारणं दररोज सूर्य उगवला की वेगवेगळी येतात, सूर्य मावळलं की कारण मावळत आहे। त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावरती। जनतेने ज्यांना खुर्चीवरून बाहेर काढून टाकलेलं आहे आणि जनतेच्या मधल्या लाडक्या बहिणींनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मतदान केलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवरती आमच्यावरती जी महिलांनी जबाबदारी टाकली आहे त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या तर्फे न्याय द्यायचं आमचं काम आहे। लोकशाहीमध्ये त्यांनी पंतप्रधानांकडे जायचं का राज्यपालांकडे जायचं हा त्यांचा प्रश्न आहे। मला असं वाटतं की अशा गोष्टी करण्याबरोबर त्यांनी सुद्धा महिला अत्याचार विरोधी प्रत्यक्षात काम करण्याकडे जर का लक्ष दिलं तर जनतेचं भलं होऊन तेवढी 10 मतं तरी त्यांना मिळतील।